नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज मी बनवते भरलं वांग. तर मी कशी बनवते भरलं वांग हे मी तुमच्यासोबत शेअर करते अगदी कमीत कमी साहित्यामध्ये. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर इथे मी 6 ते 7 वांगे घेतलेले आहेत, काटे वांगी. हे तुम्ही बघू शकता. ह्याला चिरा पाडलेल्या आहेत, असे खाप केलेले आहेत. आपल्याला ह्याच्यामध्येच मसाले भरायचे आहेत. इथं मी शेंगदाणे घेतलेले 1 वाटीभर, ज्याला मी भाजून घेतलेलं आहे. इथं जिरं आणि तीळ आहे, आणि इथं घरची चटणी आणि मीठ आहे. तर आता व्हिडिओला सुरू करूया. मी इथं शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये आता हे जिरं आणि तीळ टाकूया, आणि हे मसाला आणि हे मीठ पण टाकूया. आणि इथं मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, जसं आपल्याला लागेल तसं घ्यायसाठी. तर चला हे मिक्सरमध्ये वाटून मंडळी, अशा प्रकारे आपला हा मसाला वाटून झालेला आहे. त्याचा कलर असा दिसेल. तर आता आपण या वांग्यामध्ये भरून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला वांगं भरून दाखवते. असं त्याच्यामध्ये भरायचं, असं सगळं असं त्यात भरायचं. हाताने भरलं तरी हरकत नाही. अशा प्रकारे हे वांगं भरायचं. हे बघा असं. तर मी आता सगळे वांगे भरून घेते. तर मंडळी, तेल मी तापवायला ठेवलं होतं, त्याचं चांगलं गरम झालेलं आहे. तर आता मी त्यामध्ये 1-1 वांगे सोडते, आणि हे वांगे असेच पहिले भाजून घ्यायचे आपल्याला. तर मंडळी, अशा प्रकारे आपले हे वांगे चांगले असे परतून झालेले आहेत. तर आता आपण हा मसाला वाटला होता तो टाकूया. मी तर मसाला टाकलेला आहे. आता याला मिक्स करून झाकण लावून शिजू देते. तर मंडळी, तुम्ही बघू शकता आपल्या वांग्याची आमटी झालेली आहे, आणि वांगा सुद्धा शिजलेला आहे. हे बघा, असं दबलं जाते, पूर्ण शिजले मस्तपैकी. आता आपण याला सर्व करूया. तर मंडळी, वांग्याची आमटी तयार झालेली आहे. कशी झाली आहे ते नक्की सांगा मला, आणि या व्हिडिओला लाईक करा. कमेंट्समध्ये सांगा कशी झाली, आवडली का नाही रेसिपी माझी. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा माझं चॅनल. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.